आणि आताची आपण ही थेट दृश्य अंतरवाली सराटीमधली पाहतोय। मनोज जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीमध्ये धूम धडाक्यात स्वागत केलं जातंय। मोठ्या संख्येनं मराठा समाजातले बांधव इथे एकत्रित जमलेले आहेत। मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत केलं जातंय, गुलाल उधळला जातोय आणि त्यांच्यासाठी एक भला मोठा पुष्पहार सुद्धा आणण्यात आलेला आहे। अनेक महिला सुद्धा इथे उपस्थित आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ते आलेले आहेत। त्यांना ओवाळलं जातंय आणि त्यांचं जंगी स्वागत सध्या अंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे। इथे दृश्य झी24 तासवर मनोज जरांगे पाटलांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। रुग्णालयातून सुटल्यानंतर ते आता अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। या स्वागतानंतर ते नारायणगडावर जाणार आहेत आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर ते रात्री आपल्या घरी पोहोचणार आहेत। अंतरवाली सराटीमधलं हे थेट दृश्य, जल्लोषाचं सध्या वातावरण अंतरवाली सराटीमध्ये आहे। मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलेलं होतं आणि त्या उपोषणाला यश आलेलं होतं आणि त्या यश आल्यानंतर ते पुन्हा एकदा माघारी फिरलेले होते। मात्र त्यांची प्रकृती ही काहीशी बिघडलेली होती, त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। 5 दिवस त्यांच्यावर उपचार झाले आणि उपचाराअंती प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन। नितेश, काय सध्या तिथलं वातावरण दिसतंय? जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये आंदोलन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खराब झाली होती आणि प्रकृती खराब झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर सलग 5 दिवस उपचार करण्यात आले आणि उपचार आता पूर्ण झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत आणि अतिशय जल्लोषात त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर आता ग्रामस्थांनी त्यांचं अतिशय जंगी असं स्वागत केलेलं आहे। फटाक्यांची आतिषबाजी केलेली आहे। तर नितेश यांचा आवाज तांत्रिक अडचणीमुळे गेलेला आहे। तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय, मोठ्या संख्येनं इथे मराठा समाज बांधव आलेले आहेत। मोठ्या संख्येनं आपल्याला महिला सुद्धा दिसत आहेत आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं औक्षण केलेलं आहे, त्यांना ओवाळलेलं आहे। त्यांचं अंतरवाली सराटीमध्ये सध्या हे जंगी स्वागत केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात जेसीबी आणलेले आहेत आणि त्यातून फुलांची उधळण सध्या केली जाते। मनोज जरांगे पाटलांवर गुलालांची उधळण सुद्धा केली जाते। मोठ्या संख्येनं हे समाज बांधव आणि प्रत्येकावर गुलाल उधळला जातोय। मनोज जरांगे पाटलांचं हे सध्या जंगी स्वागत केलं जात आहे। मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये उपोषण केलेलं होतं आणि त्याला यश आल्यानंतर ते पुन्हा एकदा आता अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडे। नितेश, माझा आवाज ऐकू येतो का? तर अंतरवाली सराटीमधलं हे चित्र पुरेसं बोलकं आहे। गावकऱ्यांना आणि तसंच तिथल्या आसपासच्या सर्व ग्रामस्थांना आनंद झालेला आहे। मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला यश आलेलं आहे। सरकारनं त्यांच्या अनेक मागण्या मान्य केलेल्या आहेत, तसंच त्यांनी GR सुद्धा काढलेला आहे। इतर बाबतीत सुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील परतलेले आहेत आणि त्यानंतर या सर्व ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांना ओवाळलेलं आहे, त्यांचं औक्षण केलेलं आहे। नारायणगडावर दर्शनासाठी मनोज जरांगे पाटील हे जाणार आहेत। गुलाल उधळत त्यांच्यावर पुष्पहार त्यांना स्वागतासाठी आणण्यात आलेला होता। असं जंगी स्वागत मनोज जरांगे पाटलांचं करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सातत्यानं लढा देत आहेत। अनेक उपोषणं सुद्धा त्यांनी केलेली आहेत आणि यंदा त्यांनी मी मुंबईला धडकणार, आझाद मैदानावर उपोषण करणार असा ठाम निर्धार व्यक्त केलेला होता आणि त्यानुसार त्यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये उपोषण केलेलं होतं। 5 दिवस त्यांनी हे उपोषण केलेलं होतं आणि या उपोषणाला त्यांच्या यश आलं, कारण सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्या मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदाच अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। त्यांची प्रकृती मुंबईमधल्या उपोषणानंतर बिघडलेली होती आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। ते उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा सुस्थितीत आल्यानंतर ते आता अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। जोरदार घोषणा देत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। फुलांची उधळण त्यांच्यावर करण्यात आलेली आहे।
2 मोठे जेसीबी सुद्धा आपण पाहिलेले आहेत. एकूणच या संपूर्ण गावामध्ये सध्या आनंदच आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं इथे ग्रामस्थ एकवटलेले आहेत. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत. त्यांचं कुटुंब सुद्धा त्यांच्या भेटीसाठी आतुर आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आता अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत. अनेक महिला सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. त्याही मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत. दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कायम मनोज जरांगे पाटील यांनी आपण समाजावर अन्याय होऊ देणार नाही, आपण समाजासाठी आपलं रक्त आठवू, प्रसंगी आपण बलिदान सुद्धा देऊ, असं सुद्धा त्यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे. सध्या सरकारनं त्यांना जी आश्वासनं दिलेली आहेत त्यातली काही आश्वासनं सरकारनं पूर्णत्वास नेलेली आहे. मात्र इतर सुद्धा आश्वासनं लवकरात लवकर सरकारनं पूर्ण करावीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. अन्यथा येत्या दसरा मेळाव्यामध्ये आपण आपली भूमिका स्पष्ट करू असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. सध्या वाजत गाजत मनोज जरांगे पाटलांचं स्वागत केलं जात आहे. तिथल्या तरुणी या एकवटलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटलांचं औक्षण केलं जात आहे, त्यांना ओवाळलं जात आहे. विजयी गुलाल त्यांच्यावर उधळला जातोय. ग्रामस्थांमध्ये हे जल्लोषाचं वातावरण आपण पाहतोय. एकच गर्दी या निमित्तानं आपल्याला अंतरवाली सराटीमध्ये पाहायला मिळते. मनोज जरांगे पाटील सुद्धा आनंदी दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य दिसतंय. जंगी असं स्वागत ग्रामस्थांकडून त्यांचं केलं जातंय. ग्रामस्थांमध्ये एक आनंदाची लाट आपल्याला दिसते. मोठा पुष्पहार मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मागवण्यात आलेला आहे.